चला तर मग कैरीचं लोणचं बनवायचं का? इथे मी घेतली आहे 2 अख्खी वाटी राई. ही बारीक पिवळी राई आहे. 5 चमचे बडीशोप, धणे घेतले आहेत मी 2 चमचे, जिरं आहे 2 चमचे, ही ओवा आहे 1 चमचा, कडूमेथी 1 चमचा, कलोंजी ही खूप इम्पॉर्टंट आहे, हे 2 चमचे, बडीशोप 5 चमचे आणि लाल तिखट मिरची 4 घेतल्या आहेत मी. या सर्वाला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. जास्त नाही भाजायचं आहे, थोडासा स्मेल येईपर्यंत फक्त. एकदम हलक्या हाताने स्लो फ्लेमवरती अलगद भाजून ह्याला आपल्याला मग मिक्सरला लावायचं आहे. इथे मी हे सर्व भाजून घेतलं आहे, ह्याला मिक्सरला लावलं आणि दुसरीकडे मी तेल गरम केलं आहे. हा सगळा मसाला मी एकजीव केला कैरीमध्ये. वरून मीठ टाकले 2 चमचे, तिखट 4 चमचे टाकलेलं मी आणि थोडीशी साखर आणि जे तेल गरम केलेलं ते ह्याला तडका दिल्याप्रमाणे टाकले वरून. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर ठेवायचं ह्याला 4 तासासाठी झाकून. नंतर ह्याला स्वच्छ भरणीत आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. टेस्ट करून बघा, जर काही कमी वाटत असेल मीठ तिखट तर तुम्ही वरून ॲड करू शकता. हे मी असं वरपर्यंत भरलं आणि मग वरून अजून 2 वाटी तेल ॲड केलं.